दख्खनचा राजा ज्योतिबा आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन जेव्हा आपण साक्षात तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघतो, तेव्हा आपल्या भक्तिपूर्ण प्रवासाची सखी होऊन धावते ती म्हणजे हरिप्रिया एक्सप्रेस. कोल्हापूर ते तिरुपती या प्रवासातील रेल्वेची वेळ, मार्ग आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गाडी नंबर 17416 हरिप्रिया एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस आहे. ही गाडी दररोज सकाळी 11:50 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते. तर तिरुपतीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 8:15 पोहोचते. कोल्हापूर ते तिरुपती हे 904 किलोमीटरचे अंतर ही गाडी 20 तास 25 मिनिटांमध्ये पूर्ण करते. आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी 27 ठिकाणी थांबते. आपल्या प्रवासादरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 44 किलोमीटर आहे. मित्रांनो, आता ह्या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला LHB टाईप ब्रेक जोडण्यात येतात. एकूण 21 कोचची ही गाडी आहे. या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही, पण ऑनबोर्ड केटरिंग, ई केटरिंग अशा सुविधा उपलब्ध आहेत. आता या गाडीच्या लोकोमोटिव्ह बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला अजनी लोकोशेडचा WAP4 किंवा WAP7 हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो. आता मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास कोल्हापूर ते तिरुपती दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 435 रुपये, थर्ड एसी साठी 1185 रुपये, तर फर्स्ट एसी साठी 2910 रुपये आहे. आता मित्रांनो, आपण या गाडीचे कोल्हापूर ते तिरुपती दरम्यान रेल्वे स्टेशन आणि रेल्वे टायमिंगची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी दररोज सकाळी 11:50 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते. तर हातकणंगलेला ही गाडी दुपारी 12:08 पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 12:10 ही गाडी हातकणंगलेवरून पुढे मिरज जंक्शनसाठी निघते. दुपारी 1:10 ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 1:20 ही गाडी मिरज जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासात ही गाडी दुपारी 1:43 उगर खुर्द, दुपारी 1:51 कुडची, दुपारी 2:05 रायबाग, दुपारी 2:34 घटप्रभा असे स्टॉप करत दुपारी 3:40 ही गाडी बेळगावला पोहोचते. बेळगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 3:45 ही गाडी बेळगाववरून पुढे आपला प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये ही गाडी संध्याकाळी 4:12 खानापूर असे स्टॉप करत संध्याकाळी 4:58 ही गाडी लोंढा जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 5 वाजता ही गाडी लोंढा जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये संध्याकाळी 5:39 अल्नावर जंक्शन, संध्याकाळी 6:32 धारवाड असे स्टॉप करत रात्री 7:30 ही गाडी हुबळी जंक्शनला पोहोचते. हुबळी जंक्शनवरती या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 7:40 ही गाडी हुबळी जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये रात्री 8:43 गडक जंक्शन, रात्री 9:33 कोप्पल, रात्री 9:55 मुनेराबाद असे स्टॉप करत रात्री 10:15 ही गाडी हॉस्पिटल जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 10:20 ही गाडी हॉस्पिटल जंक्शनवरून पुढे आपला प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये रात्री 10:53 तोराना गुल्लू जंक्शन, रात्री 12:15 बेल्लारी जंक्शन असे स्टॉप करत मध्यरात्री 1:35 ही गाडी गुंटकल जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री 1:45 ही गाडी गुंटकल जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढे मध्यरात्री 2:13 गुटी जंक्शन, मध्यरात्री 2:58 तदीपात्री, मध्यरात्री 3:48 येरागुंतला जंक्शन, पहाटे 4:23 कडप्पा जंक्शन, पहाटे 4:54 नांदलूर, पहाटे 5:09 रजामपेटा, पहाटे 5:29 ओबुलावरी पल्ली जंक्शन असे स्टॉप करत सकाळी 6:43 ही गाडी रेणीगुंटा जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 6:45 ही गाडी रेणीगुंटा जंक्शनवरून पुढे तिरुपतीसाठी निघते. शेवटी 904 किलोमीटरचा प्रवास करत सकाळी 8:15 ही गाडी तिरुपतीला पोहोचते.
तर मित्रांनो, ही होती हरिप्रिया एक्सप्रेसची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचा या ट्रेन मधला एखादा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ट्रेन लव्हर्स आय एम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.